विधानसभा क्रमांक 243 मोरेवाडी गावमधलं मूळ गावमधला यादी नंबर 213 मध्ये कोगनोळी गावातील 126 नावं बोगस लावलेली आहेत। बोगस याचा अर्थ काय आहे की त्यांचं मतदान हे कर्नाटकातल्या कोगनोळी गाव व त्याच्या आसपासच्या हनबरवाडी किंवा कुन्नूर गाव या गावची रहिवासी असून त्या रहिवासी मध्ये त्याचा पुरावा आमच्याकडे म्हटला तर कसा असणार आहे, एखाद्या यादीमध्ये नाव असलं उदाहरणार्थ रणजित बाळासाहेब भिलुगडे तर त्याची आई किंवा बहीण किंवा भाऊ असा हे रिलेटेड असलंच पाहिजे। पण या यादीमध्ये फक्त पुरुषांची नावं एक पान भरून पुरुषांची नावं आहेत। त्याचा माझ्याकडे यादीमधला टिकमार्क केलेला पुरावा पण आहे की ह्या लोकांना त्यांना बहीण किंवा काहीच नाही आहे। तुम्ही जर या यादीमध्ये जर बघितला तर या यादीमध्ये लेडीज हे या यादीमध्ये फॅमिली किंवा लेडीज हे नावच नाही, सगळे जेंट्सच आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये बघू शकता हे टिक मार्क केलेले आहेत, ह्याच्यामध्ये लेडीज कोणीही नाही आहे, फक्त जेंट्स एकसारखी नाव आहेत। असं कुठली यादी आपल्या भारताने अशी कुठली यादी तयार केलेली आहे की त्याच्यामध्ये फक्त पुरुषांना मताचा अधिकार दिलेला आहे? पुरुष कसे अधिकार करू शकतात? त्यांच्या महिला, त्यांच्या बहिणी, आया ह्या कुठे गेल्या? मग ह्या प्रकारचं राजकारण करून काय मिळणार आहे त्यांना? आता गेली आम्ही 20 दिवस रात्र दिवस आम्ही काम करतोय, प्रामाणिकपणे आमच्या साहेबांना, अमोल महाडिक साहेबांना आम्ही भगव्यासाठी लढून त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करत आहे। पण विरोधी गटाने असं राजकारण करून 126 मतांना आज बोगस मतदान चालू आहे। त्यातली आमचे जयंत सर आले, त्यांच्या समोर आम्ही एक मत धरून दाखवलं, त्यांना विचारलं तुम्ही कुठं राहताय, तर संबंधित व्यक्तीच्या घरी राहतोय म्हणून सांगितलं आणि त्या व्यक्तीने सांगितलं ती व्यक्ती माझ्या घरात राहतोय। त्याला सध्या मराठीही बोलता येत नव्हतं। तो मतदार इथला कसा झाला मोरेवाडी गावामधला? आता तुम्ही काय ऍक्शन घेतलेले? काय आम्ही ऍक्शन घेतले म्हणजे असं की निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही हे सगळं दाखवलं, पण ते अधिकारी काय म्हणतात की त्यांच्याकडे ओळखपत्र आहे। म्हणजे उदाहरणार्थ तिने 126 लोकांची ओळखपत्रही तयार केलेले आहेत। मग 12 ओळख मधलं त्यांच्याकडे ओळखपत्र हे एक दिलेलं आहे। त्या एका ओळखपत्रामुळे 12 मधला एक पुरावा ओळखपत्र आहे। ओळखपत्र सोडता त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आहे। त्यांच्याकडे ना रेशन कार्ड आहे, ना रहिवासी दाखला आहे, ना अन्य कोणताही पुरावा नाही आहे। पण आता आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही। पण याच्यापूर्वी पण ग्रामपंचायतची निवडणूक 2022 साली झाली, त्यावेळी आमचे सहकारी मित्र, विरोधक म्हणला त्यावेळेचे विरोधक, आताचे सहकारी मित्र, त्यांनी बी न्यूजला ही बातमी पण दिली होती की ही 126 नावं काढून टाकण्यात यावी। पण त्यावेळी कलेक्टर ऑफिस पण अर्ज देऊन पण याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि आता परत आम्हाला ह्याच्या सामोरे जावं लागलं, कारण आम्ही रात्र दिवस राबून पण आमचा काय उपयोग झाला नाही। 126चं लीड त्यांचा आमच्यावर परत पडण्याची शक्यता आहे। आम्ही एवढं राबून काय उपयोग झाला नाही। आता आम्ही या निकालात आपल्याला इथं स्पष्ट होणारच आहे। स्पष्ट होणे म्हणजे आम्ही डोळ्याने बघितलेले की ही बोगस नाव आलेले आहेत। आम्ही परत निवडणूक आयोगाला एक अर्ज देणार आहेत। अर्ज देऊन परत आम्ही याच्यावर रितसर कारवाई व्हावी। आमचे ग्रुपचे हे आहेत दादा, हे दादाच त्यांना त्याच्यामध्ये आपण पुढे करूया म्हणून सांगितलंय। कारण येणाऱ्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे किंवा नगरपालिका असू दे, कोणत्याही निवडणुकीमध्ये पुन्हा हा प्रकार होणार आहे। आणि अशी नावे जर तुम्ही सर्च केला तर पूर्ण मोरेवाडी गाव किंवा ह्या 5 गाव मतदारसंघामध्ये तुम्हाला 250 ते 300 किंवा 2300 नावं अशी नोंद केलेली आहेत। ही नावं जर तुम्हाला पकडायची असेल तर त्यांची तुम्ही एकसारखी जेंट्सचीच नावं लागतात, त्याच्यामध्ये लेडीज अजिबात तुम्हाला भेटणार नाही। फक्त खासदारकीसाठी होत नाही, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व आमदारकी ह्यासाठी ती नावं फक्त आणली जातात व बस भरून आणली जाते इकडं। मग अशामुळं आम्ही कित्येक वर्ष तक्रार केलेली आहे। कलेक्टरांच्याकडे पण रीतसर अर्ज दिलेला आहे आणि त्यांच्यावर आम्ही हा संघर्ष करतच आलेला आहे गेली 20 वर्ष त्यांच्यावर। आणि गेली 20 वर्ष ही लोक असं बोगस मतदान करतच जिंकत आलेले आहेत। यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे ती लोक आता समजना त्यांना की आता आम्ही काय करावं। त्यामुळे हे भरपूर प्रमाणात म्हणजे जवळपास पाचगाव जिल्हा परिषद मध्ये जवळपास 2300 मतदार तिने लावलेले आहेत आणि आज मोरेवाडीत 126 आहेत, कंदलगाव, पाचगाव असं 2300 मतदार लावलेले आहेत। मग ह्यावरती कलेक्टरांनी लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी व आम्ही परत आणि कलेक्टर साहेबांना परत आम्ही अर्ज देणार आहे। अमोल महाडिक साहेबांचं इथं मताधिक्य बघून त्यांना आपला हार मान्य केलेली आहे आणि त्या ह्यामुळे हे सगळं करत आहेत ती। त्यामुळं हे सगळं त्यांचं फक्त हार बघूनच करतात ती सगळी। सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा
आनंद अस्सल चवीचा.